थोडीशी फाटले पण हे करेल. धगधग होते थोडंसं. लेट्स सी कसं होतं. नमस्कार मंडळी, भटकंतीच्या आजच्या भागात आज आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा. आता आम्ही आलोय सापुतारा येथे. सापुतारा हा महाराष्ट्र आणि गुजरात या बॉर्डरवर आहे आणि इथे भरपूर साऱ्या आपल्याला ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज बघायला मिळतात, म्हणजे रोपवे, पॅराग्लायडिंग, बोटिंग, कायाकिंग. तर आता आम्ही निघतोय रोपवे साठी, जो टेबल पॉइंट व्ह्यू ने स्टार्ट होतो आणि तो जातो सनसेट व्ह्यूला. तर तिथून आम्ही एका रोपवेच्या साहाय्याने जाणार आहेत. तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा. यामध्ये आम्ही भरपूर सारी मजा करणार आहेत, भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज करणार आहेत. तर स्टे ट्यून. आज आपण भेट देणार आहोत गुजरातमधील एकमेव हिल स्टेशन सापुतारा येथे. पश्चिम घाटात वसलेले हे ठिकाण शांत वातावरण, हिरवीगार निसर्गरम्यता आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईहून सापुताराचे अंतर सुमारे 250 किलोमीटर आहे आणि प्रवास साधारणतः 6 ते 7 तासांचा आहे. इथे पोहोचण्यासाठी आपण नॅशनल हायवे 48 वरून जाऊ शकतो. महामार्गावरून कसारा घाट, इगतपुरी आणि नंतर नाशिक या ठिकाणावरून प्रवास करता येतो. नाशिक नंतर वणी या मार्गे सापुतारा घाट पार करून सापुताराला पोहोचता येते. आता आपण सापुतारामध्ये पोहोचलो आहोत एका सुंदर ड्राईव्ह नंतर. तुम्ही पाहू शकता वातावरण एकदम आल्हाददायक आहे. थंड आणि आल्हाददायक वारा. शहराच्या धावपळीपासून दूर एक शांतीचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे. सापुतारा लेकचे शांत आणि निळसर पाणी पाहताना आपल्या मनाला एक अद्भुत शांतता जाणवते. या लेकच्या किनाऱ्यावर बसून सूर्यास्ताचा मनोहारी नजारा पाहताना जणू काळ थांबतोच असे वाटते. उन्हाळ्याच्या दिवसात इथलं वातावरण आल्हाददायक असतं, तर हिवाळ्यात धुक्यात हरवलेलं हे ठिकाण खूपच नयनरम्य दिसतं. सापुतारा येथील अजून एक आकर्षण म्हणजे सह्याद्री ऍडव्हेंचर्स. येथे आपल्याला अनेक साहसी क्रियाकलापांचा आनंद घेता येतो, जसे की रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग, झिप लाइनिंग आणि बरंच काही. निसर्गाच्या सानिध्यात या रोमांचकारी खेळांचा अनुभव घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. पॅराग्लायडिंग साठी नॉर्मल चार्जेस हे 2,500 रुपये इतके आहे. त्यासोबत आपल्याला व्हिडिओ शूट करायची असेल तर 500 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. तर याची भरपूर फाटते आणि माझी पण आम्ही 100% करणार आहेत पॅराग्लायडिंग आज. आणि वाढाची सुरुवात घातलेली आहे याला आणि मला दोघांना पण हाईटचा तर 1 नंबर फोबी आहे. तो लेट्स सी गाईज आमची किती फाटणार आहे आणि खरंच आम्ही करू शकतो की नाही. ॲक्च्युली करू शकतो, काय नाही, इझी आहे. आम्ही 2-3 राईड्स पाहिला. सो लेट्स सी, स्टे ट्यून आणि नक्की बघा आमची किती पार्टनर आहेत. स्वतःलाच मोटिवेट करते. खूप आतून धगधग होते, पण हृदयावरती मोठी दगड ठेवून ही ॲक्टिव्हिटी करायला आम्ही किती मोठी आम्ही चाललेलं आहे. म्हणजे सकाळी करणार आहोत, पण मजा येईल. तर प्रशांत भरे, तुम्ही आता पॅराग्लायडिंगसाठी जातोय, तयार होतोय, तुझा पायलट तिकडे रेडी होतोय. काय वाटतं तुला? तुझे म्हणजे भीती आहे काय आहे? पहिल्यांदा आधी केलंयस, फर्स्ट टाइम आहे? पहिल्यांदा करतोय. म्हणतात ना की देर इज ऑलवेज फर्स्ट टाइम. सो धगधग होते थोडंसं. लेट्स सी कसं होतंय. आल्यावर अनुभव शेअर करतो ना. ऑल द बेस्ट. आता तू पॅराग्लायडिंगला जाणार आहे, तुझ्या मनात काय चाललंय त्याबद्दल समजावून सांग. पहिली टाईम आहे, पण मला असंच म्हणजे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करायची पहिल्यापासून म्हणजे इच्छा आहे, कधी केलेली नाही. फर्स्ट टाईम आहे, थोडीशी फाटले पण हे करेल. म्हणजे आता 2-3 पाहिले, अंकलेशने केला, त्यानंतर आता प्रशांत करतो. ते बघून कॉन्फिडन्स वाढलाय माझा आणि मी प्रॉपरली करेल असं मला वाटतं. ठीक आहे. तर आता तू पॅराग्लायडिंग करणार आहे अंकलेश, तुला काय वाटतंय? भीती वाटत आहे मनामध्ये, पण भरपूर दिवसापासून इच्छा होती की काहीतरी ठिकाणी करायचं म्हणून. आणि भरपूर ठिकाणी बघितलं पॅराग्लायडिंग करताना. इच्छा भरपूर आहे, पण आता जाताना फाटते खूप. लेट्स गो, देखते आपण.
या निसर्गरम्य ठिकाणात उडताना आपण स्वतःला खूपच लहान वाटतं. हिरवाई, पाणी, डोंगर आणि दूरवर पसरलेले जंगल सगळं कसं अप्रतिम आहे. पॅराग्लायडिंगच्या अनुभवातील रोमांचता म्हणजे आपण फक्त हवेत असतो, कुठलाही आधार नाही, फक्त पंखांची ताकद आणि पायलटचं कौशल्य. नाही कसं वाटतंय? वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स आय हॅड हिअर. लय मजा आली. घरी म्हणजे थोडीशी वाटली पण मजा आली. पांदा किती राऊंड फिरवलं कसं वाटलं? छान वाटलं, मस्त वाटलं. पण त्याला एक्सपिरियन्स आणि भरपूर कॉन्फिडन्स मध्ये घेतो आणि स्टार्ट करतो. मजा आली. माझ्या या रोमांचक पॅराग्लायडिंगच्या अनुभवात मला असं वाटतं की आपण आयुष्यात कधीतरी स्वतःला आव्हान द्यायलाच हवं. सापुतारातील पॅराग्लायडिंग हा असाच एक अविस्मरणीय अनुभव जो तुमच्या मनात कायमस्वरूपी कोरला जाईल. जो कोणी इथे येतो त्याला एकदा तरी हा अनुभव घ्यावाच लागेल. प्रचंड काय वाटलं तुला? प्रचंड काय वाटलं तुला? फाटली का? 2 सेकंड सांगतो. फाटली नाहीये, मजात राहिली. अनुभव आहे ना हा एकदम खतरनाक. तर आम्ही तिघांनी पॅराग्लायडिंग केलं ऍक्च्युली. आणि हा जो मनुष्य आहे जो एवढा लांब आलाय सापुताराला आणि तिथलं जे मेन आकर्षण आहे ते म्हणजे पॅराग्लायडिंग ते करत नाहीये. बघ हा क्षण आहे जो जगून घे. त्यानंतर आपण कुठे आता जाणार आहे? कामशेतला जाणार आहे का तू करायला? नाही. आणि तू एकटा जाणार नाही. आणि तुझ्यासोबत एवढे अशी लोक आहेत की ज्यांच्यामध्ये गट्स आहे ते करायचे. तर ते तुला आता ते राजेश सर आहेत, त्यांचं तुझ्यापेक्षा जास्त वय आहे आणि ते तू एवढा पेट आहे क्रिकेट राजेश सर, तर तू 100% गेला पाहिजे. तर बघ तुझ्यावर आहे आता. तुला काय वाटतं? आता माझ्यावर मी काय वाटतंय का? म्हणजे नेमकी काय प्रॉब्लेम आहे तुझा? प्रॉब्लेम तर असं काय नाही आहे, पण सध्या तरी मी विचार नाही केलेला आहे पॅराग्लायडिंग करायचा. बघू, अजून वेळ आहे अजून. सापुतारा टेबल पॉइंट हे पर्यटकांसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथून संपूर्ण सापुतारा शहराचे मनोहारी दृश्य पाहता येते. येथे तुम्हाला निसर्गाची अद्वितीय सुंदरता अनुभवता येईल. मोकळा विस्तीर्ण मैदानाचा परिसर, विविध साहसी खेळांची मजा, घोडेस्वारी आणि इतर अनेक मनोरंजनाच्या गोष्टी इथे अनुभवता येतात. तर मंडळी, इथे लेक व्ह्यूला लागूनच एक प्राचीन शिव मंदिर आहे. शिव नागेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. अतिशय सुंदर अशी मंदिराची रचना इथे आपल्याला पाहायला मिळते. आता आपण तिथे जाणार आहेत आणि दर्शन घेणार आहेत.
रात्रीच्या वेळी येथील लाइटिंग आपल्या डोळ्यांना भुरळ पाडतात. तर ऑडिटोरियम मध्ये आपण आपले मित्र आणि फॅमिली सोबत नाचण्याचा आनंद घेऊ शकतो. लेकच्या काठावर बसून तुम्हाला बोटिंग करण्याचा आनंद मिळतो. पेडल बोट्स, रो बोट्स आणि शिकाराप्रमाणे राऊंड बोटची सुविधा इथे उपलब्ध आहे. तर मित्र, आता आमचं पूर्णपणे लेक व्ह्यू एक्सप्लोर करून झालाय. इथलं वातावरण अतिशय सुंदर आहे. इथलं गार्डन व्ह्यूज आणि इथली लाइटिंग वगैरे बघण्यासारखी आहे. एक रिग्रेट आहे फक्त इथे, कारण इथे बोटिंग अजून सुरू झालेलं नाही. आम्ही इथे विचारपूस केली तर ते डिसेंबर मध्ये ऍक्च्युअल चालू होते बोटिंग, तर ते एक फक्त रिग्रेट राहील. बट अदर दॅन इथलं लाइटिंग, त्यानंतर संध्याकाळचं वातावरण अतिशय सुंदर आहे. सो आता आम्ही चाललोय जेवणासाठी. आता आम्ही थोडंसं बघणार आहेत कुठले कुठले म्हणजे चांगले रेस्टॉरंट आहेत आणि नेमकी तिथे कसा फूड भेटतोय, महाराष्ट्रीयन की गुजरात. कारण इथे बहुतेक हॉटेल्स हे मराठी आपल्याला बघायला मिळतात, कारण महाराष्ट्र जास्त जवळ आहे गुजरातमध्ये जरी एरिया येत असला तरी. सो बघूया म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये आम्ही जेवतो आणि आम्ही त्याची डिटेल तुम्हाला नक्की देऊ आणि तिथले फीडबॅक आणि रिव्ह्यूज पण देऊ की जेवण नेमकी कसं होतं ते. नक्की जेवल्यावर भेटू. सापुताराला पोहोचल्यानंतर पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे हॉटेल शोधणं. हॉटेल निवडताना तुम्हाला बजेट, सोयीसुविधा आणि हॉटेलचे लोकेशन याचा विचार करावा लागतो. सापुतारातील काही हॉटेलमध्ये तुम्हाला लक्झरी रूम, स्विमिंग पूल, रेस्टॉरंट, सकाळचा नाश्ता आणि चांगली पार्किंग सुविधा मिळू शकते. काही हॉटेल्समध्ये पारंपरिक गुजराती आणि महाराष्ट्रीयन जेवण मिळतं. तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये थांबता यावर सर्व काही अवलंबून असतं. विशेष काय सांगशील या हॉटेलबद्दल, तुम्हाला जेवण वगैरे कसं होतं? हॉटेलबद्दल बोलायचं झालं तर आपण सध्या डिनरसाठी सापुतारा चौकामध्ये लेक व्ह्यू रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. आणि जेवणाची जर क्वालिटी बघितली म्हणजे टेस्ट वाईज तर आम्ही मुंबईमधून बिलॉंग करतो आहे आणि आपल्याला जे जेवण अपेक्षित असतं ते जेवण आपल्याला कुठेही त्या पद्धतीचं मिळत नाही. आणि त्यातल्या त्यात आम्ही इथे 2 फ्राईड राईस ऑर्डर केले होते, तर 6 जणांना आम्हाला 2 फ्राईड राईस पण खायची संपले नाही थोडं. त्यावरून इथली जेवणाची क्वालिटी कशी असेल ते समजून जावे. सो फायनली आम्ही निघतोय आता सापुतारामधनं. आम्ही पॅराग्लायडिंग केली आणि पॅराग्लायडिंगचा अनुभव अतिशय मस्त होता आणि तेवढाच थरारक होता आणि रोमांचक होता. आणि प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा असं मला वाटतं. आयुष्यामध्ये काही गोष्टींसाठी गट्स या दाखवाव्या लागतात आणि ते करावा असं मी सांगेल. आणि बाकी इथलं सगळंच प्लेसेस हे मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. खाण्यामध्ये थोडासा ठीक आहे. Artlist.io Music licensing reimagined.